स्कूल येथे आले आहे। एसजी पब्लिक स्कूल ही तर ती शाळा आहे ना जी संपूर्ण नाशिकमध्ये नामांकित आहे। अगं नाशिकमध्येच नव्हे तर ही शाळा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। हे सर्व त्या ठीक आहे। आज सर्व विद्यार्थी कैलासवासी सौ अंजनाबाई सूर्यवंशगडात सभागृहामध्ये का जमले आहेत तुला माहिती आहे का? हो, आज 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आहे ना। एसजी पब्लिक स्कूलमध्ये सर्वच कार्यक्रम खूप उत्साहाने साजरे केले जातात। तसंच आजचाही कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होईल अशी मला खात्री आहे। हो, नक्कीच। चला तर मग आजच्या कार्यक्रमाची सुरुवात। परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण आई वडील त्याला समजून घेतलं पाहिजे। विद्यार्थी मित्र, तुम्ही अभ्यास करताना आपले मोगल सर दरवेळेला सांगतात की आपण ज्या वेळेला घराच्या बाहेर पडतो त्यावेळेला आपण आई वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडू नका। कारण आपले आई वडील जसे शाळेतले गुरुजन असतात, शाळेमध्ये तुम्हाला शिकवायला जे गुरु असतात त्यापेक्षा आपली आई आणि आपले वडील हे सगळ्यात श्रेष्ठ गुरु असतात। म्हणून आपण त्याचं दर्शन घेऊन ज्यावेळेला आपण बाहेर पडतो त्यावेळेला आपले ते संस्कार आपल्याला त्याच्यातून मिळत असतो। तुम्ही आज ज्या क्षेत्रामध्ये दिसतं की बघा, आता तुमचं वय, तुम्ही ज्या वयामध्ये आहात आणि तुम्हाला आता ज्या वयामधून पुढे जायचं ते तुमचं असा न्यूटन घेण्याचं वय आहे। तुम्हाला ज्या गोष्टीची आवड असेल, ज्या विषयाची आवड असेल, ज्या क्षेत्राची आवड असेल, तुम्ही ते क्षेत्र निवडलं पाहिजे। घरच्याला वाटतं, माझ्या आईला वाटतं, वडिलांना वाटतं तू डॉक्टर झाला पाहिजे, वडिलांना वाटतं इंजिनियर झाला पाहिजे, आणि दुसरं कोणातरी आणखी घराच्या व्यवहार त्याला वाटतं तू काहीच करू नको, शेती केली पाहिजे। परंतु असं ज्या वेळेला सगळं घरातल्या माणसांची अपेक्षा आपल्याला निर्णय घेतला पाहिजे की आपण आपल्या आयुष्यातला कुठला टर्म घेतला पाहिजे, आपल्याला कुठल्या गोष्टीची आवड आहे, आपल्याला ज्या क्षेत्रात आवड असेल ते क्षेत्र आपण अवश्य निवडावं। आता शिक्षण धोरण बदललेलं आहे। आपल्याला प्रत्येकाला जे आर्ट, कॉमर्स, सायन्स असं नाही का सायन्सला त्याला म्हणजे विद्यार्थी खूप हुशार असतो। आता इथून पुढे तसं काही नाही। आर्ट्सच्या विद्यार्थ्याला सुद्धा सायन्सचे विद्यार्थी जे काही पुढे ज्या क्षेत्रात जायचं असेल त्याच्यातसुद्धा आर्ट्सचा विद्यार्थी जाऊ शकतो। म्हणून आपण अभ्यास करा। अभ्यासाशिवाय बघा शिवाय काहीच नाही। ज्याला जो शिकेल तोच टिकेल, जो शिकला तो फार महत्त्वाचं आहे। तुम्हाला ह्या पुढच्या जीवनामध्ये हे जे जीवन म्हणजे हे पुढचं जे तुमच्या पुढचं हे फास्ट युग आहे, या युगात जर टिकायचं असेल तर त्याला जोड फक्त शिक्षणाची राहते। विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता मी जास्त तुमचा वेळ घेत नाही, परंतु मला तुम्हाला ज्या दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत त्या अशा की फक्त तुम्ही तुमचं ज्या वेळेला सतत अभ्यास आणि आपला अभ्यास करताना आपलं नाव, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचं, आपल्या शाळेचं नाव आपल्याबरोबर असतं। आपण नुसतं एकटा गेलो ना अभ्यास केला म्हणजे आपल्याला लगेच सगळं मिळतं असं काही सरांप्रती काही भावना व्यक्त केल्या। त्या सरांच्या मनामध्ये काय आहे की ते सर कसे आहे, ते स्वभावनं कसे आहे, ते राहतात कसे, त्यांचे राहणीमान कसे, त्यांचे कपडे कसे, ते
इतके वर्षभर त्यांनी केलं, मिशन केलं, तुमचं त्यांनी जे मार्क केलं, म्हणून त्या सरांच्या बद्दल तुम्ही त्याच्याबद्दल ज्या काही भावना व्यक्त केल्या त्याही सरांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या प्रति विद्यार्थी कशा पद्धतीनं आपल्या ह्या वर्षभर आपण तर 2 वर्ष आपण शिकवतो, परंतु एखादा विद्यार्थिनी आपल्या प्रति ती कशी भावना व्यक्त करते. आपण चांगलं राहिलो नक्की चांगल्या तुम्हाला भावना व्यक्त करतात. आपण नुसते जर कॉमेंट करत राहिलो तर त्या तुमच्याबद्दल ह्या प्रसंगात कॉमेंट्स करतात. म्हणून शिक्षकांनी सुद्धा आपलं वर्षभर आपलं नेचर, आपलं राहणीमान, आपले विचार ते चांगले असले पाहिजे. आता या मुलीने मोठे तिनं जे मनोगत व्यक्त केलं, मला खूप तिनं अगदी पाठांतर तिचं स्मरणशक्ती एकदम फास्ट, आणि मी त्याला बघतो की ती प्रत्येक म्हणजे कुठल्याही ॲक्टिव्हिटी असू द्या त्याच्यामध्ये ती अगदी पुढे असते. त्याच्याबरोबर 2-3 मुली आहेत, सगळ्या टीमवर्क चांगलं आहे त्यांचं. ती हिस्टोरी गडाख ती पूर्णसुद्धा नंबर 1 आली होती. म्हणजे अशा काही मुली ज्या आहेत की त्या ज्यावेळेला बोलतात आणि त्यावेळेला समोरच्या मुली ज्यावेळेला त्यांना प्रतिसाद देऊन टाळ्या वाजवतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या मुलींपर्यंत तिचं बोलणं पोहोचतं. काही ना काय होतं का नुसते बोलतात, आपल्या त्यांच्या गप्पा चालू आहे असं नसतं. त्या मुलीनं स्टेजपर्यंत येतात, आपल्या भावना व्यक्त करतात आणि आपल्याला त्या काही मनोगतातून जे काही तुम्हाला सांगतात ते सुद्धा काही गोष्टी ऐकण्यासारख्या असतात. तुम्ही आता इथून पुढच्या परीक्षेच्या जाताना चांगल्या तयारीनं जा. जास्त आपण वर्षभर जे आपल्याला काही शिकवलं जातं, आता चौधरी सरांनी आपल्या कॉन्स्टिट्यूटमध्ये सगळं सांगितले की वर्षभर तुम्हाला ज्या काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला जे शिकवल्या जातात त्या तुम्हाला शेवटच्या सत्रामध्ये, शेवटच्या आठवड्यामध्ये, 8-10 दिवसामध्ये त्या परीक्षेला सामोरी जाऊन ते व्यवस्थित सगळं त्याचे प्रश्नोत्तर करून आदरणीय व्यासपीठ यांना मानाचा मुद्रा करून मातोश्री अंजनाबाई, माननीय नानासाहेब यांचं खरं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं मला वाटतं. आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं, आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा आमचं जणू पाखरू झालं. आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं, आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा आमचं पाखरू झालं. आकाशी भरारी घ्यायची कशी शिकवलं गेलं, आकाशी भरारी घ्यायची कशी शिकवलं गेलं. आणि ज्ञानाच्या चौकातून आम्हाला मिळवलं गेलं, आणि ज्ञानाच्या चौकातून आम्हाला मिळवलं गेलं. तो चौक बदलण्याची पुन्हा सळ लागली, तो चौक बदलण्याची पुन्हा सळ लागली. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली, घरट्यातून जाण्याची वेळ आली. नकोशी ती जिवारी कळवळ लागली आहे, नकोशी ती जिवारी कळवळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे, घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, या कवितेच्या चारोळ्या मला भेटल्या आणि आपल्या शाळेची सर्व स्वप्न याच्यामध्ये मला पूर्ण होताना दिसली. तुम्ही काही कमी नाही. आपल्या शाळेने, आपल्या संस्थेने जी स्वप्न उभी केली त्याच्या पलीकडे, 7 समुद्राच्या पलीकडे असणारा अष्टबल तुमच्यामध्ये तुम्ही जागर केलं. आपली शाळा, आपली संस्था, माननीय नानासाहेबांचा जे स्वप्न होतं की माझा विद्यार्थी कुठल्याच बाबतीमध्ये कमी पडू नये, आज शेवटचा दिवस तुम्हाला वाटत असेल. पण तुम्ही कोणी पहिलीला आला असेल, कोणी 5वीला आला असेल, या 10 ते 12 वर्षाच्या आयुष्याच्या गणिताचा एक भाग, मोठा भाग, ज्या चित्राच्या गोळ्याला आकार देणारा तो या ठिकाणी साकार झालेला वाटतोय. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मनोगत ऐकत असताना पुन्हा असं वाटतं की खरोखरच हे विद्यार्थी भविष्य घडवतील. काही विद्यार्थी वाटते की शिकवत असताना सर भरकटतात. मी भरकटत नाही, विषयाला धरून असतो, पण शेवटची 5 मिनिटं मला असं वाटतं की हे विद्यार्थी उच्च शिक्षण घेताना मागे पडू नये. तेजस्वीतेने आपलं बळ धरून उच्च शिक्षण घ्यावं, उत्तुंग करिअर घडवावं आणि आपल्या शाळेचं, आपल्या संस्थेचं, आपल्या आयुष्याचं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या शाळेने दिलेले संस्कार, ज्ञान त्याच्या जीवनात उभे राहा. आणि म्हणून या ठिकाणी हे करत असताना मी फक्त 10वीची जी कविता आहे त्याच्या 2 ओळी वाचून दाखवायची माझी इच्छा आहे. त्याचं कारण असं आहे, आकाशी भवती
म्हणजे तुम्हाला देखील खात्री आहे की तुमचे शिक्षक किती गुणवान आणि चांगले शिकवतात. म्हणून आता 10वी पास झाल्यानंतर तुम्ही सर्वांनी इयत्ता 11वी मध्ये आपल्या याच महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, हे मात्र सर्वांनी लक्षात राहू द्या. तुमच्या मनामध्ये सुख समृद्ध आनंद भरभराटीचा आणि यशवंत जाओ, कीर्तिवंत व्हा. येणाऱ्या परीक्षेमध्ये फक्त फर्स्ट क्लास नाही, डिस्टिंक्शन मेरिट मध्ये आपण सर्वजण पास होणार याची खात्री मला आहे. तुम्हाला पुनश्च एकदा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. तर तुम्ही भाग्यवान आहात म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही निश्चित 10वी 12वीला चांगलं मेरिट मिळवलं पाहिजे. त्याकरिता तुम्ही एकच स्वप्न साकार ठेवलं पाहिजे. अनेक स्वप्न सध्या तुम्हाला एकच स्वप्न ठेवायचं आहे की आपण 10वी 12वीला परीक्षेला मेरिटमध्ये कसं येऊ. त्यासाठी काय केलं पाहिजे तर तुम्ही वर्षभर तुमच्या शिक्षकांनी चांगल्या प्रकारे शिक्षण दिलेलं आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या. पण परंतु आता वेळ थोडी आहे, तुम्ही परीक्षेला जाणार आहात. त्यासाठी योग्य आहार घेणं, कमी झोप भरपूर घेणं. काही विद्यार्थी काय करतात, वर्षभर अभ्यास करते, परीक्षा जेव्हा आली रात्र जागत बसतात. रात्र जागायचं नाही, शांततेनं पहाटे लवकर उठायचं, रात्री लवकर झोपायचं, पहाटे लवकर उठायचं आणि अभ्यास करायचा. ज्या वेळेस तुम्ही परीक्षा दालनाचा नाव घेतलं नाही, सगळ्यात ज्यांनी इथं भाषणं केले, इंग्लिश मिडियमचे असतील, माध्यमिकचे असतील, कॉलेजचे असतील, सगळ्यांनी अतिशय मेहनतीनं इथं तुम्ही परिश्रम घेऊन जे काही केलंय ते तुमच्या 12वीच्या रिझल्टमध्ये कळेल. त्यामुळे परीक्षेच्या तयारी जो आपल्या शिक्षकांचा त्याच्या पुढे मार्क मिळवण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणार आहोत. 90% भरपूर झालेत सर. त्याच्यामुळे तुम्हाला आता आपण तिथे या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण तिथं स्वागत करूया. गुलादाली कैलास वाडके म्हणजे द स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार जातोय सार्थक संजय चव्हाणके या विद्यार्थ्याला. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्याला मंचावर आमंत्रित करूया. मी माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब, उपाध्यक्ष मोगल सर, आप्पासाहेब, सन्माननीय अभिषेकजी गडाख सर, विद्यालयाचे प्राचार्य सर्वांना विनंती करतो की त्यांनी सार्थक संजय चव्हाणके या विद्यार्थ्याला स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन सन्मानित करावा. यानंतर 10वीची तुम्ही पडू हात लावायच्या अगोदरच मुले लागतात. ओळखा पाहू कोण? अल्फा गॅमा बीटा उमलत्या. ओळखा पाहू कोण? शाळेचे आहेत एक पर्यवेक्षक आहे ते इंग्रजी विषयाचे शिक्षक. मराठी शिकवता शिकवता विषय कुठेही भरकटायचा, गप्पा मारायला तो तासही कमी पडायचा. प्रश्न जरी विचारला ऐकूनला उत्तरही नेहमी द्यायचे. जेव्हा मुक्त होतात सर्व दरवाजे तेव्हा नवरात्र दाखवतात त्या. फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवनही जगणं शिकवतात त्या. बरोबर सांगते टीचर. जे वर्गात आल्यावर परत नव्हते तास बेस, माहीतच नव्हते काय असते रे, अशा आमच्या सरांचा इंग्रजी शिकवणे आहे बेस. ओळखा पाहू? भारताचा नकाशा आहे त्यांचा तोच पाय असे आमचे सर देतात भूगोलचे मोठे मोठे प्रभाव. गणित विषय ऐकतात जी व्हायचा घाबरा घुबरा, त्यांच्यामुळे सोपा झाला आमच्यासाठी जॉमेट्री आणि अल्जेब्रा. तासाला एकच पाठ करून द्यावे लागतात शिक्षणाचे नियम. अनेक वारंवार प्रश्न विचारणारा ते शिक्षक राहतील लक्षात आमच्या काय. ते नेहमी शिकवत असताना देत नाही कोणाकडे लक्ष. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी झटल राहणे हा त्यांचा पक्ष. ओळखा पाहू कोण? गणित सोडवायला कधीच पुढेच नव्हता त्यांचा फळा. अशा त्या सरांना माहीत आहे सर्व विद्यार्थ्यांचा भर आणि मळा. ते नेहमी आहे सर्व विद्यार्थ्यांचे प्रिय. अशा आमच्या सरांना देतो आम्ही यशाचे श्रेय. ओळखा पाहू कोण? स्वभाव छान आहे तर
उंदीर व